क्लिअर करण्यामधली मॅच आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूने संघ बघितला गेला तर किंग मेकर्स महापोली संघ आहे, ज्यांची चर्चा लास्ट झोन टुर्नामेंट पासून आपण पाहतो की चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या अगेन्स्ट जय भवानी करंजवाडे संघ। फैजल एक सिनियर खेळाडू या संघाचे खरं तर आधारस्तंभ असंच म्हणावं लागेल। फैजलला पाहतोय आणि त्याच्या समूहात यंगस्टर शौरत, आघाडीची पारंपरिक जोडी आहे ही। ओपनिंग पार्स मध्ये शौरत फैजल आपण यांना पाहत असतो आणि ही जोडी आता सध्या मैदानामध्ये। चला मी येतो माईक घेऊन। अंपायरचा इशारा, ग्रीन सिग्नल, मॅच ऑन झाली आहे। व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिलाच बॉल फैजल आणि आदित्य, हे बॅटल पाहण्यासारखं जरूर असेल। पहिला बॉल ड्राईव्ह करायचा होता, बॅटच्या कडेला लागला आणि त्यानंतर बॉल कव्हर पॉइंटला, बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला धावा फलकावरती जोडल्या जातील 4। योग्य पद्धतीने खेळलेत। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण तेच पाहिलं, वेट केला होता आणि त्यानंतर हा वेट करून पुढे बॅट काढली आणि बॅटचा जसा आहे दिशा दिली फक्त, आणि त्यानंतर बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला 4 धावा फलकावरती जोडल्या गेल्या आणि चौकाराच्या मदतीने सुरुवात चांगली झाली आहे। खातं उघडलं गेलं। आदित्य पुन्हा तयार, थोडा आतमध्ये आणला बॉल, यावेळेस ऑन साइडला खेळले गेले। स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये बॉल उचलला जाईल, फेकी करेपर्यंत डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता पण बॅकअप नव्हता। खरं तर एक्स्ट्रा कव्हर आणि त्यानंतर मिड ऑफ हे तिघे आतमध्ये होते, कव्हरला पोहोचणं गरजेचं होतं पण तिघेही नाही पोहोचले आणि त्याच्याचमुळे आदित्यने ठरवलं की फेकी झाली तर मग एक्स्ट्राच्या स्वरूपात ओव्हरथ्रोच्या माध्यमातून धावा देखील मिळू शकतात आणि तेच पाहायला मिळालं। एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं 2 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतोय टोटल 5 आकड्यावरती। एक चौकार एक सिंगल, 5 धावा फलकावरती, सुरुवात चांगली झाली आहे। फुल टॉस होता, लेगसम अराउंड द लेग्स आणि त्यानंतर पायावरती बॉल लागला आणि त्याचमुळे जर बघितलं गेलं तर अंपायर्स म्हणत होते की ज्या पद्धतीने अपील केली ती अपीलला पेडताळून लावलं गेलं। डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली आणि निधाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा। हा देखील फुल टॉस आहे आणि त्यानंतर आता टर्न केलं, एलिव्हेट केलं क्रॉस बॅटेडने डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला हा बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे। धावा 4, चौकार। आणि आता चौकाराच्या मदतीनं 9 धावा फलकावरती आपण पाहतोय। 2 चौकार, एक सिंगल, एक डॉट, 4 बॉल फेकलेत, 9 धावा फलकावर आहेत। हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केलेला, मिड ऑफला बॉल आहे, बॉल कलेक्ट केला जाईल। मिसफील्ड थोडी झाली पण त्यानंतर धाव कोणत्या प्रकारची नसेल। पुन्हा डॉट आलाय, 4 सिंगल डॉट, 4 डॉट। शेवटचा अंतिम बॉल 5 चेंडूच्या समाप्तीनंतर स्टार्टिंगला सुरुवातीला पॉवर प्ले मध्ये धाव फलकावरती धावा आतापर्यंत 9 आहेत। लास्ट बॉल, ओहो लास्ट बॉल, यस्टनवरती क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, त्रिफळाचित फर्निचर उद्ध्वस्त।
मतीन अर्थात MK, मतीन खान. MK चं फुल फॉर्म असू शकतं, या अजूनही काही असू शकतं, बट MK सध्या आपण नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक दुसरं आणि बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये ऋषीला पाहतोय. फैजल, षटक चांगलं राहिलं, 2 चौकार आले तरी देखील अंतिम बॉलवरती विकेट पाहायला मिळाला. स्वतः इंटेन्शनने तरी मी म्हणेन की सुरुवातीला पहिल्या षटकाचा अर्ली विकेट ज्या पद्धतीने ऑलवेज सुरुवातीच्या घडीला विकेट मिळवण्याचा पाठीमागे गोलंदाज असतो आणि स्पेशली पहिल्या षटकामध्ये विकेटच्या शोधामध्येच टीम असते. ठाऊक आहे, पहिल्यांदा विकेट मिळाले, सुरुवातीला विकेट मिळाले तर मग थोडासा धावा कमी दिसतात आणि त्या प्रयत्नात जरूर होत आहे. स्टंप टू स्टंप अटॅक करायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर शेवटच्या अंतिम बॉलवरती त्रिफळाचित केलं फलंदाजाला. इथे पहा पूल केला, या बॅटरची ताकद भरपूर आहे, पण हा पूल अनसक्सेसफुल होता आणि त्यानंतर कॅच ड्रॉप केली आणि त्याचा वरती धाव फलकावरती धाव बनवली गेली. 1 आणि 1 धावेच्या मदतीनं धाव फलक वाढतं. धावा जाऊन पोहोचला गेला टोटल 10 आकड्यावरती. ठीक आहे, 1 मिनिट अंपायर्स, बॉलरची ट्रॅक चेक करा एकदा, कारण की ऑब्जेक्शन समोरच्या संघाकडनं आलेलं आहे. ब्लॅकच आहे ना? ओके, ब्लॅकच आहे, नाही आहे ब्लॅक. सो ब्ल्यू असेल तर मग 2 रनची पॅनल्टी. 2 रनची पॅनल्टी ही आपण या षटकानंतर ऍड करूयात. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. बॉल तयार, हवेमध्ये एज लागली आहे, बॉल पाठीमागे चालला आणि त्यानंतर विकेट पाहायला मिळेल. धक्का मिळताना MK माघारी परततील. भरपूर वर 10 वरती 2. ऋषीचं चांगलं षटक पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली, मग विकेट. खरं तर पहिल्या बॉलवरती जिथे सिंगल आली तिथे देखील कॅच ड्रॉप केली होती, तो देखील मिस टाइम स्ट्रोकच होता. पुल करायचा प्रयत्न फैसलच्या माध्यमातून झाला होता. फैसलने आतापर्यंत 3 चेंडू फेस करताना 6 धावा बनवल्यात. नवीन बॅटर जैन आलेत, 2 विकेट गमावले 10 वरती. आणि एखादं विकेट मिळाल्यानंतर त्याचा पाठोपाठ विकेट जाण्याची शक्यता ऑलवेज असते, कारण की जेव्हा पण बॅटर सेट नसतो आणि तुम्ही अटॅकिंग भूमिका म्हणतात ना की अटॅक इज द बेस्ट वेपन इन टेनिस क्रिकेट. अटॅक हा सर्वात मोठा तुमचा शस्त्र आहे आणि तेच केलंय. त्या शस्त्राला बाहेर काढलं आणि त्याच पाहायला मिळालं की विकेट आला पाठोपाठ लगेचच. ऋषीला देखील एक सफलता मिळाली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या चालू आहे. थोडा वेळ वाचवायचा प्रयत्न करा, कारण की आजच्या दिवसामध्ये थोडे आपण लेट झालेलो. असा पहिला दिवस होता या स्पर्धेचा, त्या कारणामुळे आपण ओपनिंग लेट झाली आपली. ड्राईव्ह करायचा होता. पुन्हा एकदा बॅटच्या कडेला लागलाय बॉल. या आधी देखील टॉप एज लागली होती, आता देखील कडेला बॉल लागला. तितक्या कम्फर्टेबली धाव फलक जाऊन पोहोचला गेला 11 वरती 2. या षटकातील 3 चेंडू फेकलेत, सिंगल विकेट सिंगल. ऋषीचं षटक आपण पाहिलंय. आता स्ट्रायकर एंडवर फैजल पुन्हा एकदा पुढे टाकलेला फुल टॉस होता. हलक्या पद्धतीने टर्न केलं फैजलने बॉडीला आणि त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये हा बॉल उचलून फेकी करेपर्यंत एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेल्या 12 आकड्यावरती. फैजलला ठाऊक आहे पहिल्या बॉलवरती मिस टाइम स्ट्रोक झाला होता, तितक्या कम्फर्टेबली बॉल गेला नव्हता, त्यामुळे आता थोडासा वेळ घेण्याचा प्रयत्न करेल, कारण की 2 विकेट देखील पडलेत. सो आता त्याला देखील माहिती आहे इकडनं रिस्क घेणं गरजेचं नाही आहे. लॉफ्टेड फटका, लॉग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, कॅच कंप्लीट करतील. धक्का मिळताना हा तिसरा 12 वरती लागतोय, हा तिसरा झटका.
नवीन बॅटर झरियान बोला तयार. आल्या आल्या प्रहार करायचा प्रयत्न केलाय झरियानने. खरं तर एकदा फळकावरती आणि एम केने ज्या पद्धतीने टॉसबॉक्समध्ये उल्लेख केलेला ना की तुम्ही येत चला खेळा, मग 12वा बसवायचं असेल तर 12वा देखील बसा, पण तुम्ही या. आणि झरियानला मागच्या 2 वर्षामध्ये आपण 12वाच पाहिला होता, पण आता झरियानचा क्रमांकावरती जर बघितलं तर 5व्या क्रमांकावरती त्याला प्रमोट केलं गेलं आहे. तुमची सुरुवात 12वापासून होते, जसं की मगाशी सरांनी देखील म्हटलं केतन मात्रेची सुरुवात देखील 12वापासून झालेली. क्रिकेटची सुरुवात तुमची 12वा एक्स्ट्रा खेळाडू यापासून होत असते, पण तुम्ही क्रिकेटला वेळ द्या, तुमच्या संघाला वेळ द्या आणि जेव्हा पण संधी मिळते ना त्या संधीचं सोनं करा. झरियानने आय गेस तेच केलंय. संधी मिळाली त्याला 5व्या क्रमांकावरती त्याने पाठवलंय. सो आता या सिच्युएशनमध्ये कशा प्रकारे झरियानचा खेळ राहतोय पाहावं लागेल. धाव फळकावरती धावा जर बघितला गेला 2 षटकांचा खेळ समाप्त. टोटल 12, 2 पॅनल्टीच्या देखील ऍड करायच्या आहेत. सो पॅनल्टीच्या 2 ऍड करून धाव फळकावरती धावा 13 धावा होत्या, सो 15 होतील. हवेमध्ये बॉल मिस टाइम आणि त्यानंतर पुन्हा एक विकेट. झरियान देखील माघारी परततायत. 15 वरती लागणारा हा धक्का क्रमांक 4. पंधरा वरती 4. बोला तयार. पुन्हा एकदा ऑप्शनचा बाहेर बॉल होता. मोठा फटका खेळायचा प्रयत्न आणि तिकडे जर बघितलं गेलं तर कॅच कंप्लीट केली. विकेट पाहायला मिळेल. आणखी एक धक्का बसला. बॅक टू बॅक विकेट पडत राहिले. खरं तर पहिल्या षटकामध्ये थोडी पार्टनरशिप हलकी झाली, पण पहिल्या षटकाच्या अंतिम बॉलवरती जिथे विकेट मिळालं आदित्यला त्यानंतर त्याचा पाठोपाठ ऋषी आले, त्याने देखील विकेट मिळवले 2 आणि प्रणित देखील चांगली कामगिरी करतायत. विकेटपासून प्रणितने सुरुवात केली. विकेट आणि त्यानंतर डॉट बॉल. हसनैन आहेत नवीन बॅटर स्ट्रायकर एंडवरती. मी तर म्हणेन की आता फैजलला स्ट्रायकर एंडवरती आणण्याची भूमिका साकारावी लागेल. सिंगल्स डबल्सचा विचार करावा लागेल. फैजलकडे क्षमता नाही. प्रत्येक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे वाईट जरूर आलाय, पण डॉट बॉल झाले तर मग परिस्थिती बदलेल. फैसल त्या वेगाने धावा बनवू शकतो, त्याच्याकडे ती क्षमता. त्याने एक चौकार जोडला ऑलरेडी. लास्ट मॅचमध्ये देखील त्याचा बॅटमधून आपण 2 ते 3 मोठे धमाके पाहिलेले. सो आता फैसल स्ट्रायकर एंडवरती येईल का? 2 चेंडू फेकून झालेत. धाव फळकावरती धावा 16. वाईडच्या स्वरूपात एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली. इथे पहा पुल करायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये वेगाने आले आणि त्यानंतर पुन्हा धक्का. हसनैन देखील माघारी परततायत. अजून एक विकेट.
एक सिंगल धाव कंप्लीट केली आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धावा 17 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. या षटकातील अंतिम बॉल आहे. फैसल आता अखेर स्ट्रायकर एंडवरती. खरं तर मागचे 5 बॉल त्याने नॉन स्ट्रायकर एंडवरती वेट केला आणि आता शेवटचा अंतिम बॉल फेस करायला तो स्ट्रायकर एंडवर आलाय. सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करून स्ट्राईक आपल्याकडे ठेवील की मोठ्या फटक्यासाठी जाईल. धाव फलकावरती धावा आतापर्यंत 2 पेनल्टीचे ऍड करूनही 17 आहेत. लास्ट बॉल, शेवटचा बॉल, स्विंग अँड अ मिस, डॉट बॉल आणि डॉट बॉलने षटक क्रमांक 30 समाप्त झालं. तिसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा. विकेट गमावले टोटल आतापर्यंत 6 आणि 6 विकेट गमावताना 17 धावा फलकावरती आहेत. कमी दिसत आहेत. खरं तर एक्सपेक्ट केला होता 30, 35, 40, कारण की सकाळच्या सत्रामध्ये 42 धावा या आधीचा मॅच मध्ये चेस डाऊन करताना अगदी क्लोज मॅच एक चेंडू आणि 5 वरती गेली होती. सो बॅटिंग विकेट आहे हा. इथे धावा वेगाने बनतात. पाणी पोचवा मैदानामध्ये. ड्रिंक ब्रेक्स आपण घेतोय. सो पाणी पोचवा मैदानामध्ये. चला खेळाडू कक्षातून पाणी घेऊन जा. शेवटचं अंतिम षटक. पहिलाच बॉल डॉट पासून सुरुवात. अपील थोडी पाहायला मिळाली आणि अंपायरचा इशारा. बॅटची कळा होती तिकडे. फलंदाज बाद होईल. पहिला बॉल वरती धक्का. फलंदाज परतेल. बॅक टू बॅक विकेट पडत राहिले. प्रत्येकी गोलंदाजाने तेच काम केलं की विकेट टेकिंग बॉलिंग आणि प्रत्येक विकेट नंतर हा प्रेशर वाढत गेला. 7 विकेट आतापर्यंत मैदानामध्ये. सुरुवातीला पहिल्या 5 चेंडूमध्ये 9 धावा आलेल्या. अंतिम बॉलवरती विकेट पडला आणि त्यानंतर ती विकेटची दिंडी, विकेटची रथयात्रा जी आहे ती पुढे चालत राहिली आणि त्याच्याचमुळे आतापर्यंत टीम किंग मेकर्स महापोली सध्या किंग मेकिंग सारखं काम त्यांचं दिसत नाहीये. पण अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फैसल जे ओपनिंग करीता आले होते ते नॉन स्ट्रायकरलाच राहिले. हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला. एकापेक्षा अधिक जास्त काही घेणार नाही. ठाऊक आहे मिसफील्ड जरूर झाली पण एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढतात. धावा जाऊन पोहोचला गेला 18 आकड्यावरती. तयार. स्विंग अँड मिस, डॉट बॉल बाहेर पडला आणि त्यानंतर ही धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली. वाईडी यॉर्कर एक्झिक्यूट भरपूर चांगल्या पद्धतीने केला होता. प्रॉपर वाईडी यॉर्कर तर नव्हता. थोडी लेंथ पाठी होती पण ऑप्शनचा बाहेर जरूर होता आणि ते प्लॅनिंग चांगल्या पद्धतीने दिसले बॉलरचे. फुल टॉस केलाय पण हा फुल टॉस मिस होईल आणि त्यानंतर पंच म्हणतात यस इट्स टिंग टुंग वाईड बॉल. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती 19. पुन्हा एकदा अंपायर्स वळतील आणि त्यानंतर अंपायरचा हा वेगळा अंदाज. वाईड पुन्हा एकदा चर्चेत आहेत पंच. मगाशी देखील उल्लेख केला होता की या क्रिकेटमध्ये बघा प्रत्येक मैदानामधली जी गरमी असते, मैदानामधला जो वातावरण असतो तो अगदी टाईट असतो आणि ते कुठेतरी थोडासा खेलीमेळीचं वातावरण करण्याकरिता हे पंचांचा अशा प्रकारे आपण भरपूर पंचांना पाहतोय. पण मी तर म्हणेन की या सरांचा जो अंदाज राहिला आहे पंचांचा तो भरपूर वेगळा राहिला आणि या अंदाजाकरिता सरांना ओळखलं जातं. त्यांची ओळखच असून आहे. म्हणतात ना की तुमच्या कामातून तुमची ओळख निघाली पाहिजे. तुम्ही जे करता, ज्या काही गोष्टी करता त्यातून तुमची ओळख निर्माण करता आली पाहिजे आणि ते सर
करतायत मैदानामध्ये. हवेत बॉल मिस टाइम आहे, स्वतःचा फॉलो थ्रू सोडला जाईल आणि त्यानंतर कॅच कंप्लीट केली जाते. आणखी एक धक्का, फलंदाज माघारी परततील. हॅरी सरांना आपण पाहतोय. हॅरी 21 वरती 7 आणि पुन्हा एकदा हॅरी सरांना वाटतं जांभई द्यायची, आळस द्यायची इच्छा झाली आहे, कारण की बॉल वाईड आहे आणि वाईड. आपण कुठेही जाऊ नका, कारण की विनर्स अगेन्स्ट तुम्हाला खेळायचं आहे. फर्स्ट हाफ आपण जे क्लिअर करतोय, जे की आपण मागच्या 2 ते 3 स्पर्धेंपासून आपल्या पोलमध्ये जे आहेत ते आपण चेंजेस केलेत, जिथे आपण फर्स्ट हाफ क्लिअर करतोय आणि ते फर्स्ट हाफ क्लिअर करण्याचं आहे. सो MCC मापोली आणि विनिंग टीम अशी आपल्याला मॅच यानंतर पाहायला मिळेल. सो आपण कुठेही जाऊ नका, कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात परिवर्तन आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील तुमच्या समूहेत पुन्हा एकदा ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकलाय. काय म्हणताय? चला पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील योगेश सर. लो स्कोरिंग सामना मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. धन्यवाद मोनिश पाटील. 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये मात्र या ठिकाणी 24 धाबा जोडायचे आहेत. बॉल ट्रॉन इक्वेशन आपण पाहत आहोत. जय भवानी करंजवटी संघाच्या समोर गोलंदाज ला जबाब पाहिले आपण. चारही गोलंदाजांनी टेचून मारा केला आणि त्याच्यामुळे पाहतो की नाणेफेकी जिंकून जो मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला होता तो मात्र गोलंदाजांनी सार्थ ठरवला. पंचांचा ग्रीन सिग्नल सलामी जोडी तुम्ही पाहू शकाल. स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर आदित्य आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला ऋषी आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज फैजान. जास्त फैजानने पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती पिल्यांच्या संघाच्या अगेन्स्ट, परंतु आज टिचून मारा विकेट टेकर डॉट पर्सेंटेज मात्र आज या ठिकाणी किंग मेकर भापोली संघाला मात्र जास्तीत जास्त संख्येने हाताळावे लागतील. हो फटका हवेत खेळला गेला होता परंतु पॉइंटला मात्र झेल ड्रॉप. पहिल्या चेंडूमध्ये संधी निर्माण झाली होती. जर तुम्हाला इथून 24 धावांचं संरक्षण जर करायचं असेल तर अशा प्रकारचे कॅचेस तुम्हाला पकडावे लागतील, परंतु मिस्टेक घेतली गेली. हसनेंकडून मात्र ही मोठी चूक पाहिली आपण.
कारण क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमीच पाहतो की पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु या समीकरणाचा मात्र हसनेंना मात्र कुठेतरी विसर पडला असावा आणि पाहू शकाल पहिल्याच चेंडूवरती आदित्यला मात्र जीवनदान मात्र या ठिकाणी प्राप्त झालाय. 2 धावेने आपल्या स्वतःचं खातं उघडलं आणि तदनंतर पाहू शकाल एक आगळ्या वेगळ्या शैलीनं तो स्ट्रोक त्याने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगल धाव पूर्ण केली गेली. यानंतर तो सामना असेल विनर वर्सेस विनर. लक्ष असू द्या कारण तो एक पूल आहे वरचा, तो आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहोत आणि मग आपण दुसऱ्या पूलला या ठिकाणी सुरुवात करू. 3 धावा धावफलकावरती. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करण्यापर्यंत मिस्टेक घेतली गेली आणि चेंडू सरळ चला स्ट्रायकरला. अगदी आमच्या व्यासपीठाला सलामी देण्यासाठी 4 धावांसाठी हा चौकार. आज हॅरिसन इज ऑन फायर आहेत. ही तर सुरुवात आहे. लंच ब्रेक नंतर मात्र अजूनही मात्र पाहू शकाल ते प्रेक्षकांना मात्र मंत्रमुग्ध करतील, त्यात काही शंका नाहीये. आणि प्रथमेश पाटील सुद्धा मात्र खूपच खुश आहेत त्यांच्या शैलीवरती. असं वाटतं या सामना लवकरात लवकर मात्र फिनिश होईल आणि आज तर आमच्या सोबतीला प्रथमेश पाटील आहेत, त्यात काही शंका नाहीये. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह क्लास झलकतो या ठिकाणी फलंदाजांचा आणि हा क्लासिकल चौकार सलगचा दुसरा. रिप्ले मध्ये पाहू शकाल थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि परफेक्टली पाहिलं तर बॉटमॅनचा वापर आणि चेंडू एक्झॅक्टली कव्हरच्या दिशेने मात्र ट्रॅव्हल झाला. अगदी वेगानं जात असताना 11 धावा धावफलकावरती आणि त्या विजयापासून 13 धावा फक्त दूर जय भवानी करंजोडी संघ. पॉवर प्ले मध्ये ज्याप्रमाणे फलंदाजांना फायदा उचलण्याची आवश्यकता असते त्या अनुषंगाने मात्र खेळ सध्या ऋषी आणि आदित्य साकारतायत. परंतु इथे मात्र पाहू शकाल बॅटची आतली कडा होती आणि त्यानंतर विकेट किपरने मात्र तो चेंडू स्टॉप केलाय. इनर एज परंतु कुठल्या प्रकारचा धोका मात्र त्या ठिकाणी निर्माण झाला नाहीये. आज या सामन्यामध्ये पाहिलं तर कुठेतरी किंग मेकर मापोली संघ आपल्याला बागफुटवरती पाहायला मिळतो, परंतु जबरदस्त लेंथ डॉट बॉलने मात्र आपल्या षटकाची समाप्ती केली फैजाननं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 11 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळत आहेत. 10 धावा आपल्याला आदित्यच्या बॅटमधून पाहायला आपल्याला. त्यांनी 5 चेंडूचा सामना केला, 2 चौकार 1 दुहेरी 2 डॉट बॉल तो केलाय आणि 1 चेंडू पाहिला तर ऋषीने मात्र फेस केला होता. त्याच्या बॅटमधून आपण सिंगल धाव पाहिली आणि सर्वच धावा जर आपण पाहिल्या तर बॅटच्या स्वरूपात निघाल्या. एक एक्स्ट्रा धाव मात्र त्या ठिकाणी फैजानं खर्च केली नाहीये. एक एक्स्ट्रा चेंडू मात्र त्यांनी हाताळला नाहीये. आणि आता मात्र पाहू शकाल दुसऱ्या षटकाला आता सुरुवात करण्यासाठी गोलंदाज स्वतः कॅप्टन MK आलाय. ज्या MKने पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 4 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. अष्टपैलू खेळ त्यांनी साकारला होता, परंतु आज त्यापेक्षा अधिक या सामन्यामध्ये त्याला मात्र या ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी करावी लागेल. आणि तो ती कामगिरी ते करेल का, की एखादा चमत्कार करेल का आपल्या स्पेलमध्ये. आणि जर चमत्कार केला तर आय थिंक संपूर्ण मापोलीकरांचा मात्र MKला नमस्कार असू शकेल. आकुटप्याचा चेंडू ऑन साईडला टर्न केला. क्षेत्ररक्षक आहे तर स्क्वेअर लेगची सीमेरीचे लगत सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि सिंगल जरी इथे धाबा जोडण्याचा प्रयत्न केला गेला तरी सुद्धा मात्र त्या ठिकाणी पाहू शकाल जय भवानी या करंजोडी संघ मात्र त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकतोय आणि त्या उद्देशाने मात्र सध्या खेळ सुरू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज द पेस व्हेरिएशन ही कला MK कडे आहे. एकाच अँगल तो मात्र फास्टर वन टाकतोय, स्लोअर वन टाकतोय, क्विकर वन टाकतोय आणि पाहू शकाल लेग ब्रेक सुद्धा मात्र टाकण्याची त्याच्याकडे कला आहे. एक जबरदस्त हा पॅकेज मित्र म्हणेन मापोली संघासाठी. इथं मात्र बाकमदार डिलिव्हरी आता आले. चेंडूला येऊ दिला शेवटच्या क्षणाला मात्र स्क्वेअर कटच्या अंदाजामध्ये चेंडूला पाठवला बाकूट पॉइंटच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. ज्यावेळी आपण क्लासिकल संगीत ऐकतो त्यावेळी मात्र कानांना ते ऐकायला खूप बरं वाटतं आणि ज्यावेळी क्लासिकल फटके जेव्हा आपण पाहतोय ते मात्र डोळ्यांना पाहायला खूप बरं वाटत असतं आणि तो फटके आपल्याला आज ऋषी आणि अदितीच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. फुलर लेन थोडस फ्लाईट दिला, चेंडू वेगाने चाललाय. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय तोपर्यंत मात्र पाहू शकाल संत गतीने 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. 24चा लक्ष आणि पाहू शकाल एक्झॅक्टली लक्ष्याच्या जवळपास आता मात्र संघ पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. 17 धाबा आतापर्यंत लागल्या गेल्या आणि आता विजयासाठी फक्त इथून 7 धाब्यांची गरज.
अरे बस फटका प्रॉपर कनेक्शन चेंडू पुन्हा चाललाय सीमेच्या पलीकडे. आज बाउंड्री मध्ये डील करतात दोघेही आणि पाहू शकले आज चौकार सगळ्यांना 21 आकडा दा फलक्यावरती लावला गेलाय. अल्टी पलटी फटके केल्याचा प्रयत्न करतात तरी दोघेही मात्र पाहिले तरी या ठिकाणी आज यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. 3 चौकार आपण आदितीच्या बॅटमधून पाहिले, ऋषीच्या बॅटमधून 1 चौकार निघाला. तब्बल 4 चौकारांची संख्या आतापर्यंत या इनिंग मध्ये आपल्याला जय भवानी संघाच्या वतीने पाहायला मिळाली आणि त्यामुळे पाहतो की आता पूर्णपणे आघाडीवरती हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वेट अँड पुश ऑन सोला मात्र चेंडूला मात्र ड्राईव्ह केलाय. पुन्हा पाहू शकेल स्क्वेअरलेसचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती झेपावलाय. जबरदस्त मात्र बॅटिंगचा परफॉर्मन्स आज आपल्याला करंजवटी संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारचं डोक्यावर टेन्शन नाहीये आणि त्यामुळे पाहतो की फ्री माइंड आज खेळ ते साकारत आहेत. 2 षटकांचा खेळ आणि 2 षटकामध्ये आतापर्यंत दोघांमध्ये आपल्याला 22 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि आता मात्र विजयापासून फक्त 2 पावलं दूर. चांगला क्रिकेट या सामन्यामध्ये त्यांच्याकडून पाहतोय. आपण पाहत आहात जे पारदी बाबा धामणगाव संघाच्या वतीने साकारली जाणारी स्पर्धा JP चषक 2025-26 हा थरार सध्या आपण अनुभवतोय आणि स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. 2 धाब्यांची आवश्यकता असताना मात्र पावसा रिव्हर्सचा फटका खेळायचा होता परंतु चेंडू पाहू शकाल लॉंग ऑफ कडे मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल झाला आणि सिंगलच्या मधील पाहू शकाल स्कोर आर लेवल. धाबांच्या आता मात्र पाहू शकाल या ठिकाणी एक्झॅक्टली बरोबरी झालेली आहे. फक्त विजयासाठी आता मात्र 1 धाव जी आहे ती तुम्हाला कंपल्सरी मात्र या ठिकाणी जोडावी लागेल आणि ती धाव जबरदस्त विजयानं आगाज केलाय. चौकारानं मात्र या ठिकाणी धाबांचा पाठलाग केला आणि आपल्या अंदाजामध्ये मात्र या ठिकाणी मॅच समाप्त केली. जय भवानी करंजोडी संघानं खूप खूप अभिनंदन आणि हार्ड लक टीम किंग मेकर मापोली. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्यांनी अष्टपैलू खेळी ते साकारला. गोलंदाजी करत असताना पाहू शकत पॉवर प्लेच्या खेळामध्ये सर्वांचा परफॉर्मन्स चांगला राहिलाय परंतु लो स्कोरिंग सामना आहे त्यामुळे आपण या ठिकाणी गोलंदाजाचा वापर विचार करतोय. एका षटकाच्या स्पेलमध्ये फक्त बॅटच्या स्वरूपात 1 धाव खर्च केली होती आणि आव्हानाच्या रूपाने 1 धाव खर्च केली होती. 2 धावा खर्च करत 3 विकेट्स प्राप्त केल्या आणि तो खेळाडू आहे करंजवडे संघाचा मिस्टर प्रणित इज द मॅन ऑफ द मॅच. आदित्यने सुद्धा मात्र चांगला खेळ साकारला परंतु लो स्कोरिंग सामना असल्या कारणानं इथे आपण गोलंदाजाला सामनावीर पुरस्कार देत आहोत तर प्रणितला